सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू येट अनदर व्लॉग. आणि आजचा व्लॉग जरा मी गाडी शूट करतोय कारण आज आम्ही घेऊन आलोय, म्हणजे मी आमची गाडी सर्व्हिसिंगला. ती आतमधून बाहेरून खूप दिवस झाले, खूप घाण झाले आणि आता पाऊस पण पडतो आणि नॉर्मली ती खूप वेळा तिला बाहेर घेऊन जातात बाबा, त्याच्यामुळे तिला आता मला साफ करून घ्यायला त्यांनी सांगितले. सो मी आज हिला साफ करून घेऊन आलोय. बेसिकली मला कधी अशी ते कार देत नाहीत चालवायला वगैरे, कारण मी तेवढा चांगला ड्रायव्हर आहे नाही. आणि त्यांना माहिती आहे, तुम्ही एक त्यांच्यावर डोक्यात असं असतं एक रेसरकडे गाडी दिली आहे भाई, आता विमानासारखी घेऊन जाईल तिला वगैरे पायलट. तर असं आहे. आणि आमच्याकडे जेवढे पण आम्ही महाबदी लोक आहेत ते सगळे भाई वाऱ्यासारखे, वाराच आहेत ते एकदम, म्हणजे असं स्लो जाणे नाही त्यांच्या याच्यामध्ये. तर आज ही सगळी गाडी साफ होणार आहे. जी हे सगळे सीट्स वगैरे दिसत आहेत थोड्या मळलेले आहेत वगैरे, ते सगळे साफ होतील आतून बाहेरून. आणि प्री रिझल्ट्स मी तुम्हाला दाखवतो. अशी दिसते बेसिकली गाडी. एक सेकंड. ही आहे घाण सगळी इथे लागलेली. ही गणपती बाप्पा मोरया. हे अशी आहे बाहेरून. ही इथे घाण आहे, ही सगळीकडे असं. ही वरची पण घाण साफ करून घेणार आहे. बेसिकली ही साफ करून घ्यायला मी आधी पण हिला साफ केलेली, म्हणजे पाणी वगैरे मारून जेवढं माझे नव्हते. मी ते इंस्टाग्रामवर हे व्हिडिओज बघितलेले, ज्याच्यामध्ये ती लोक आउट ऑफ इंडियाची लोक हे करतात, साफ वगैरे करतात. म्हणजे मुलं, छोटी छोटी मुलं भाई, एक त्यांचा ट्रकसारखा घेऊन जातात ज्याच्यावर सगळं साहित्य वगैरे असतं आणि ते साफ करतात वगैरे. तर त्या प्रकारे मी काहीतरी ट्राय करतो बघितलं. ते जेन्युअनली मी त्याच्यामध्ये थोडा सक्सीड पण झालो. मी केलं, म्हणजे धुतली, चांगली गाडी धुतली एकदम. पण त्यानंतर मातीत नेऊन तिला इकडे तिकडे भाई झाली ती घाण. तर आता तो सांगितले येणार आहे, अजून खुललेला नाही दुकान. आता खुलेल तेव्हा मी त्याला सांगेन की असं असं सगळं कर वगैरे. गाडी चकाचक राहिली पाहिजे ना मित्रा. काय गणपती बाप्पा, बरोबर की नाही? गणपती बाप्पा मोरया. पाठी स्वामी पण आहेत आमचे, तर बोलतात ना स्वामी पाठीशी आहे आणि स्वामी पाठी आहेत. तर असं काहीतरी आहे. आणि होईल आता गाडी लवकर साफ होईल वगैरे. आणि चकाचक गाडी अशी चालवताना अलग फील येते. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुम्ही नवीन गाडी घेता किंवा अशी गाडी वगैरे तुमची धुता तेव्हा काही फील येते वगैरे. तर हीच गाडी आता चकाचक होणार आहे. देन लेट्स गो. पाऊस पण पडतोय भाई. आता होणार आहे वॉश. थोडा आपण पण वॉश होणार आहे, दाढी वगैरे कट करणार आहे जरा, थोडं चांगलं लुक यायला. बेसिकली आता वॉश आधी अशी सुरू झालं, काम सुरू झालं. बेसिकली आउट ऑफ नोवेअर भाई, मला आयडिया नाही की भाई मी यात जो मध्ये गॅप असते त्यामधनं गाडी कशी नेली. एवढी फाटलेली ना माझी, एवढी फाटलेली. चुकून गाडी जर खाली गेली ना, मला घरात ते गाडते. पण आपण आली बरोबर, काय वाटते ना अशी अशी. रॉयल वाटते. इकडे खूप हिरवळ हिरवळ आहे. हे कोण आहे? बटरस्कॉच ना बटरकॉच. तर पार्टी होतं बेसिकली. आमचं स्टँड हे आमचं हायस्कूल, मराठी हायस्कूल एवढं. आणि ही माझ्या पंजोबांची जागा आहे सगळी. हा, तर आता भाई पाऊस पडतोय खूप जास्त वालं. ठीक आहे, केस बिस सगळी ओली झाली. बेसिकली मला अजिबात ती गाडी त्या 2 ॲरोजच्या मध्ये लावता येत नाही.
मला ते 2 RHच्या मध्ये ती गाडी लावताच येत नाही भाई. चुकून जर एक टायर जर खाली गेला असता तर माझी वाटच लागली असती. काय बोलतात त्याला, काय माहित काहीतरी तुझं नाव आहे रे. 2 जॅक नाही जॅक तर पाहिजे, त्याने गाडी उचलतात ते ना. पाऊस पडतो खूप भाई. आता लाईट येते जाते त्याच्यामुळं हे नाही होत, गाडी धुवायला अजून काढत नाही कारण लाईट सारखी येते जाते. म्हणून ते बोलले की थोड्या वेळाने या तुम्ही. थोड्या वेळाने मी बाईक पण घेऊन येईन. पण प्रॉब्लेम तोच आहे, आणणार कोणती गाडी, कारण मला आणायची 4 व्हीलर. आणि जर बाबासोबत आले तर मला 4 व्हीलर नाही आणून देणार ते, मला आणि तरी 2 व्हीलर सांग. मला एका पायाने येता येणार नाही कारण त्यांचा एक पाय आहे फ्रॅक्चर. ते काका माझ्याकडे बघत होते, मी त्यांना असं दाखवलं की नाही माझ्या कानामध्ये इयरफोन आहे, मी कुणाशी तरी बोलतोय. पाऊस जरा जास्त झाला. हा आहे टॉमक्राफ्ट कंपनी. इथे सगळे घराचे इंटेरियर वगैरे बनतात. आता मी आलो आहे आमच्या टर्नच्या इथे, तर आपण टर्न घेणार. गाडी बघूया किती चकाचक करतोय. आणि त्यांनी मला सजेस्ट केला आणि डिझेल वॉशची, कारण तो बोलला, मी विचारलं त्याला ही पूर्ण वॉश करा इंटेरियर वगैरे. आणि तो आम्ही मराठी भाषा कशी आहे ना ती थोडी हाय, म्हणजे कोण कुठल्या ॲक्सेंटमध्ये बोलतो ते कळत नाही असं बेसिकली पटापट. तर तो मला बोलला की डिझेल आहे काय. मी बोललो हां डिझेल हे काय. नंतर मी बोललो थांबा घरातल्याने विचारून बघतो. नंतर मी कॉल लागला, मी बोललो हाँ मालिक, अरे वो गाडी पूछ रहा है कौन सा करवाना है, कुठला करायचं आहे, डिझेल वॉश म्हणतोय करायचं आहे. ते बोलले कर. त्याला सांगितलं डिझेल वॉश करायला, तर साली लाईटच गेलेली आहे. तो बोलला गाडी ठेवून जा वगैरे. मी थांबणार होतो, बेसिकली प्रोसेस बघणार होतो, पण आता लाईट आलेली मला कळली ना की तो आधी सगळ्यात आधी आमची गाडी घेईल ना, तर मी तेव्हा 4 व्हीलर 2 व्हीलर घेऊन येईन असं. चलो आता घरी जातो. दिवसांनी पावसात भिजले, भारी वाटते. कॅमेऱ्यावर ब्लर आलो. आता मी पोचलोय माझ्या घराच्या जवळ. आता जस्ट पाऊस थांबला, थोडंसं ऊन आलं आहे. आता गाडी अजून सर्व्हिसिंग झाली नाही. वडापाव, किती दिवसांनी वडापाव खाल्ला यार. आता असं भारी वाटते ना वडापाव खाल्ल्यावर. आणि एका वेळी कमीत कमी माणसाने एक खाऊन कुणाची नियत भरत नाही. पहिला इच्छासाठी असतो आणि दुसरा आहे ना पोटाची इच्छा भरेपर्यंत खा वडापाव. मी मूवी बघतोय अजब प्रेम की गजब कहाणी. मूवी अजून आमची गाडी साफ नाही झाली आहे. मी डिझेल लावून ठेवलं आणि लाईट येते जाते पावसाळ्यामध्ये. सो होईल तेव्हा जाऊ ती घेऊन. आणि ही पल्सर पण डिझेल वॉश करून घेऊ आपण. होपफुली मिळू आपण तेव्हा. आता आपण चाललो आहे गाडी आणायला. मला नाही माहिती अजून झाली की नाही, पण आगे साथ छोट्या गाडीचं नाही होऊ शकत काम, म्हणून मी आज चालत चाललो आहे. बाबा बोलले तिथं जाऊन बस आणि झाली की गाडी घेऊन. हल येतोस गाडी आणायला. पहाटी बघा हे पूर्ण क्रेझी काळोख झालेला आहे. लंबोर्गिनी चलाई जाने. तर ही हायस्कूल आहे आणि हा जो पुढे वर झाड आहेत जी रेड कलरची तुम्हाला दिसतात, तर सेम आता माझी जस्ट वर येईल. तो झाड थोडा अजून पावसामध्ये म्हणजे जुलैमध्ये पूर्ण लाल होतो. काही व्ह्यू येतो माहिती याचा.
आणि मी दाढी कापट केली. प्री इफेक्ट आणि आफ्टर इफेक्ट दोन्ही पण सेम दिसतात ना. चला आता मी स्टँडवर आलोय. आता आपण जाऊया घरी नाही, गाडी आणायला. चलो. अशी गाडी चमकलेली आहे, अशी दिसते चमकून. मराठा टायर पण एकदम चकचकीत चमकवलं. डिझेल वॉश केलेली हिला. आंबा लागला तर भासा तोंडाला. शॉपमध्ये चकाचक वाटते. गाडी पण चकाचक झाली, आपण पण चकाचक झाली पाहिजे. वाटतं संध्याकाळी छोटीला पण नेईन चकाचक करायला. हे घर बघा माझं, सिनेमॅटिक आहे एकदम. चला. चुकलं. सो दिस इज द एंड ऑफ द ब्लॉग गाईज. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि कमेंट करा तुमचा बेस्ट पार्ट. आज थोडा वॉशिंग ब्लॉग आणि गाडी वॉश करायची होती, सो मला सांगितलं तो एक ब्लॉग बनवून टाकला वगैरे. तर दॅट्स इट. बाय बाय. टेक केअर.